आज एवढा पाऊस का पडतोय? धन्याचं घर आणि आमचा गोठा दोन्ही बी नुसती पाण्याने भरून गेल्यात. पाऊस नुसता चालूच आहे. काय दिवस आणि काय रात चालूच आहे. थांबायचं काही नाव घेत नाही. थंडीनं गारठून गेलोय आम्ही. खायला गवत भी मिळायचं वांद झालं. या पावसानं आणि पुरानं सगळं पाण्याखाली गेले. ना रानात काम ना गोठ्यात वैरण. आता काय करायचं तरी काय? मी जेव्हा लहानपाडा होतो ना त्यावेळचं सगळं कसं एखादं सपान असल्यासारखं डोळ्यासमोर फिरते. जणू काय हातात सगळं घडतंय की काय. होय, तो दिवस आज बी मला आठवतोय. माझा नुकताच जन्म झाला होता. माझा धनी रंग्या किती आणि काय आनंदात होता. जणू नाचतच होता. मला बसायला मऊ मऊ पिंजरा आणून दिला. अंगावर हात फिरवत माया केली. माझी खूप काळजी घ्यायचा. त्याचं त्या वेळेला लगीन बी ठरलेलं होतं. काही दिवसातच त्याचं लगीन होऊन नवीन मालकीन बाई सुद्धा घरी आली. लय माया लावणारी जोडी आहे ही. त्यांची एकमेकावर माया आहेच, पण मला आणि माझ्या आईला बी लय सांभाळून घेतात. घरात मोप खायला प्यायला असते. धन्याचे मायबाप तसं थकलेलेच आहेत, पण ते बी घरातलं काय बाई काम करतच असतात. असाच काळ सरकत गेला आणि मी बी काम करायला धन्यासोबत जायला लागलो. आता तर धन्याला एक लेकरू सुद्धा झाले. होय, ती पोरगी आहे. छान नाव बी आहे तिचं, मंजुळा. ही मंजुळा म्हणजे दंगा आणि मस्तीचा नुसता आगडोब आहे, आगडोब. जेव्हा तवा येऊन माझ्या पाठीवर बसते. कवा खाऊ घालते तर कवा वंजळीत पाणी आणून मला पाजते. बारकीच आहे, पण आईबासारखीच मायाळू आहे. एकदा असाच मी बसलो असताना म्हणजे खेळत खेळत आली आणि माझ्या पाठकुरी बसली. तवर माझ्या पोटाखाली एक उंदीर शिरला आणि त्यानं पोटाला चावलं. त्या सरशी मी ताडकन उठलो आणि मंजी पडली खाली. उंदीर तर पळून गेला, पण मंजीचं डोकं फुटलं आणि रगत बळाबळा व्हायला लागलं. ते बघून आता मला बी काय सुचना. त्या सरशी मंजीनं जो ठावो फोडला की त्याच दमात मालकीन बाई भाकऱ्या थापता थापता पिठानं मळलेला हात घेऊन पळत आली. धनी बी गावातून परत येतच होता. तवर ही लेकीची किंचाळी ऐकून तो बी धावत आला. लेकीचं रगत बघून गडी जाम हल्ला आणि तिला उचलून छातीसोबत पकडत गावातल्या डॉक्टरकडं पायाला भिंगरी बांधल्यागत निघून गेला. इकडं मंजीची आई बाकी रडत होती आणि माझ्याकडं अशी काही रागानं बघत होती. तशीच रागानं बघत बघत मालकिनीनं जवळ पडलेलं लोडणं उचललं आणि मला धनाधन मारू लागली. म्हातारीनं लय हाडवायला बघितलं, पण शेवटी आई आहे ती कशी ऐकल. आधी स्वतःला मी कोसत होतो, त्यात आता ह्यो मार. पर त्या मारापेक्षा मला मंजीची जास्त काळजी वाटत होती. मालकीन मला मारून मारून थकली आणि गोठ्यातच रडत बसली. काही वेळातच धनी वापस आला. मंजीच्या डोसक्याला कापड बांधलेलं होतं. आता मंजी रडायची थांबली होती. मंजीला बघताच मालकीन धावत धावत तिच्याकडे गेली आणि तिचं पाप घेत तिला कवटाळू लागली. एवढ्यात धन्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि धन्याला कळलं की मालकिनीनं मला बी मारले. तवा मातूर माझ्याकडे बघून माझ्या धन्याचं डोळं पाणावलं आणि धन्यानं ते लोडणं लांब फेकून दिलं. मला मातूर त्या मारापेक्षा म्हणजे बरी असल्याचं जास्त समाधान वाटत होतं. आज शेतात नांगरणी आहे. तेव्हा सकाळपासून सगळी तयारी चालली. धन्यसनी आणि स्वतःला भाकर बांधून घेत मालकीन बी आमच्या संग शेतात येते. आम्ही समधी बिगी बिगी चाललो आहे. आज धनी तसा खुशीतच आहे. शेतात पोचलो आणि नांगरणी सुरू झाली. 4 ते 5 साऱ्या सोडल्या आणि एवढ्यात माझ्या पायात जी कळ आली की मी झापकन खालीच बसलो. धनी बी घाबरला. आता ही काय झडती आणि मला समजा चाचपून काढलं आणि तवा धन्याला माझ्या पायात एक मोठा मोळा घुसलेला घावला. मोळा तर अगदी खोलवर घुसला होता. धन्याला काय सुचना, काय करावं ते त्याला कळना. त्यानं लागलीच तो मोळा बाहेर वाढायला चालू केला आणि जे काय मी हांबरडा फोडला ते बघून धन्याच्या डोळ्यात पाणी आलं. आता सगळी पंचायत झाली होती. काय आणि कशी नांगरणी व्हायची. मी तर असा बाद होऊन बसलेलो. काही वेळातच मला रानाकडच्या झाडाला बांधलं. पायाला झाडपाला लावून थोडं गवत खायला टाकून धनी बाजूला गेला आणि थोड्या वेळातच इपरीतच बघायला मिळालं. धनी स्वतः नांगर खांद्यावर घेऊन ओढत होता आणि मागणं मालकीन साऱ्या पाडत होती. आता धन्याकडे बघून रडायची माझी येळ होती.
दुपारच्याला जेवायला सुट्टी केल्यावर जेवून धनी माझ्या जवळ येऊन म्हणतो, कसा खायली एका सारजा, माणसावानी जरी बघून चालायचं नाही का रे? अरे तू एका माणसासारखा वागला नाहीस म्हणून मला आता बैलासारखं राबावं लागतंय बघ. असं म्हणत माझ्या पाठीवर त्यानं थाप मारली आणि जोराने खिदळला. मला आठवते नेहमीच पाऊस अगदी जेमतेम पडायचा, त्यामुळं काही वरीसभर आम्हासनी शेतकाम करायची गरज लागायची नाही. पाऊस पडेल तेवढंच काम असायचं. बाकी मग धनी इकडचं तिकडचं काही काम येईल तसं मला एका गाडीला झोपायचा. धनी आणि मी काम करून यायचो. जेमतेम कमाई व्हायची आणि मग येताना घरासाठी सामान आणायचो. सोबत माझ्यासाठी पेंड पण असायची. म्हणजे आता शाळेत जायला लागली होती. म्हातारा अजून जास्तीच म्हातारा झाला होता. आधीमध्ये तो आजारी पडायचा. यावेळी मात्र तो जाम आजारी पडला. त्याला म्हण मोठ्या दवाखान्यात नेणार आहेत. धनी बी आजकाल ह्या समजामुळे अडचणीत गावला आहे. दवाखान्यासाठी लई पैका लागणार. काय करावं म्हणत एकटाच विचार करत बसतोय. शेवटाला त्यानं बाला दवाखान्यात नेऊन ठेवला आणि बिल द्यायला काही पैका नाही म्हणून मला गावाच्या सावकाराकडे घाणवाट ठेवून ते बिल भरलं आणि म्हाताऱ्याला चांगला केला. बा घरला आला पण मी मातूर घरापासून लांब झालो. धन्याला काही चैन पडना आणि मला बी इकडे राहायला आवडत होतं. कसं तरी दिवस ढकलत होतो. धनी आणि मी आम्ही दोघं बी. काही महिन्यातच काबाड कष्ट आणि उसनवारी करून धन्यानं मला परत घराकडे नेलं. तेव्हाच माझा धनी शांत बसला. आता म्हणजे 12वीला पोचली, पण तिचा पोरकटपणा आणि माझ्याशी खेळायची सवय काही बदलली नाही. धनी बी आता वयानं जरा वाढलाय म्हणा. घर खर्च आणि मालकीन पोरीचं लगीन कराया मागं लागल्यानं तो हैराण झालाय. वयानुसार आता त्याला जास्त काम बी पेलत नाही. कधी कधी चिंतेनं एकटाच माझ्या जवळ येऊन मला म्हणतो, लेका सारजा, तुझं आपलं बरं आहे बघ. ना संसार ना मूलबाळ आणि ना त्यांच्या लग्नाची काळजी. अरे एवढा पैका कुठनं आणायचा? कोण देईल होय मला? काय करावं समजत नाही बघ राजा. अशातच मंजीच्या मावशीनं शहरातल्या एका शिपायाचं स्थळ आणलं. नोकरी हाय म्हटल्यावर मालकी नुसती उड्याच मारायला लागली. लेक आता चांगल्या घरात जाणार होती. आपल्या नशिबाला जे कष्ट आलं ते लेकीला भोगायला लागू नये याची तिला स्वप्न पडू लागली. धन्याकडे यासाठी तिचा पाठपुरावा चालू झाला. पर तो शिपाई हुंडा मागत होता. इकडं खायला पायका नाही, हुंडा कुठनं आणायचा? धनी अजूनच कावरा बावरा झाला. हाय ती एकच लेख, पोर बी नाही पोटाला, मग हे समज मागं ठेवून तरी काय फायदा असं म्हणत धन्याने एक विचार केला आणि तो करून बी सोडला. शेतावर सावकारी कर्ज काढलं. सावकारानं कर्ज दिलं आणि धामधुमीत मंजीचं लगीन पार पडलं. मंजी सासरी जाताना मालकीन आणि धनी आणि मेहबी लय रडलो. म्हणजे माझ्याजवळ येऊन माझ्या गळ्यात पडून रडली. लगीन खर्च आणि लेकीच्या विरानं धनी निम्मा झालाय. पण म्हणतोय कसा, सारजाल्या का आता आपण दोघंच आहे बघ. लई काम करायचं आणि कर्ज फेडून आपलं शेत परत मिळवायचं बघ. आज धनी त्याच जोशमध्ये दिसत होता जसा मी 1 वरीसभराचा असताना बेंदूर सण आला होता. मला आणि माझ्या आईला सकाळपासूनच आवरायची तयारी चालू झाली होती. मस्तपैकी आंघोळ, आईची शिंग रंगवली होती. आमासनी पाठी पोटावर चांगले रंगीत छाप काढले होते. आमासनी चांगली पुरणपोळी आणि नैवेद्य बी खायला दिला होता. सांच्याला गावामधली समधी भावकी मंडळीची मिरवणूक काढली होती. ते बी वाजत गाजत. धनी मातूर वाजपासोबत लई जाम नाचत होता. आज पहिल्यांदाच हे बघून लई झाक वाटलं. अगदी असाच आता बी हाय माझा धनी. धनी आज शहरात चाललाय. आज बी बियाणं घेऊन यायचंय. त्याच्यासाठी सावकाराकडून अजून थोडी उसनवारी केली. शहरात गेल्यावर लेकीला बी भेटून यायचंय. सकाळी सकाळी मालकीनीनं पावणीर बनवून दिला आणि तो पिशवीत भरून तो पाठीवर टाकीत धनी गाडी पकडून शहरात गेलाय. लेक आनंदात असल्याची खबर घेऊन धनी बी बियाणं घेऊन आला. लागलीच आम्ही दोघांनी शेत नांगरून तयार केलं आणि आता पाऊस येण्याची वाट बघत बसायचं. या वर्षी पाऊस काही लवकर येईना. थोडा वेळ लागला पण आला एकदाचा. मग मातुरदान्यानं मस्त पेरणी केली आणि पुढील पावसाची वाट बघत बसला. थोडी उसण घेऊन पाऊस पुन्हा परतला. आज धनी लई खुश दिसत आहे. मला चारा टाकायला म्हणून आला आणि म्हणाला, सरजा मर्दा, आज मी जाम खुश आहे. हे बघ केवढा पाऊस आलाय. आता अजून काय महिन्यात आपलं शेत परत मिळणार बघ. पाऊस दमानं पडत होता. आता शेतात कोंब दिसत होतं आणि त्या कोंबासोबत दाण्याच्या तोंडावर बी हसू उगवायला लागलं होतं.
आता पुन्हा एकदा विश्रांती घेऊन पाऊस आलाय. तो मागचा 8 दिवस झालं पडतच आहे. पावसानं समधीकडे पूर आलाय. सगळी शेतं घरं पाण्यात अडकली आहेत. आणि ह्याच पावसात मी हे समजा आठवत बसलोय. धनी रोज शेताकडे जाऊन शेतात साठलेलं पाणी बघून येऊन एकटा चिंता करत बसतोय. कवा कवा माझ्याजवळ येऊन म्हणतो कसा, सरजा मर्दा, अरे ह्या पावसानं काय सरळ होईल असं वाटत नाही गड्या. अरे समजा शेत गेले रे पाण्यात, आणि लावण तर खवाच बाद झाली. तो सावकार बी मुळावर उठलाय, त्याचं पैसे बी द्यायचं आहेत ना हो का. आज सकाळी सकाळी धनी अशा पावसातच बाहेर गेलाय. घरात खायला काय बी नाही आणि मला बी चारा नाही. धनी जाताना एवढंच म्हणाला, सरजाल्या का आज काहीतरी जोडणी करूनच टाकणार बघ मर्दा. आता लय झालं. आता दुपार बी उलटून गेली, पण धनी अजून काही परत आला नाही. मी माझ्या तंद्रीतच आहे तवर गावातील एक जण धावत पळत घराकडे येताना दिसला. तो एवढ्या उभा पावसात बी दणाना पळत आला होता. घराजवळ पोचताच तो किंचाळला, ये आबा, अरे कुठं आहेस? आपला रंग्या झाडाला लटकला रे. तो गेला, या जडतीमधनं सुटका करून गेला रे आपला रंग्या. हे ऐकून धन्याचा म्हातारा धाडसरशी खाली पडला आणि चिखलात लोळायला लागला. तो बातमी घेऊन आलेला म्हणत होता, अरे आबा, तू इकडं असा लोळू नको. तिकडं पोलीस आणि ती सरकारी माणसं भरपाई द्यासाठी पंचनामा करायला आली ती. तिकडं जायचं आहे, उठ बरं लवकर. मला मात्र हे कळणं झाले, झाडाला लटकलं म्हणजे काय आणि ते पंचनामा म्हणजे काय असतंय. धनी येणार आहे ना हो माझा परत, आणि हे भरपाई कोण आणि कशासाठी देतात ते जाऊ द्या. माझं धनी यायची आता येळ झाली. मी वाट बघत आहे ना हो का माझ्या धन्याची. मग धनी माझा धनी मला समज सांगलच.